हा हा एक्सरसाइज मधले दोन झाले होते. नाव इट इज ए आणि बी झाला. नाव इट इज सी. हु विल स्पेंड मोर इलेक्ट्रिकल एनर्जी. हु विल स्पेंड मोर इलेक्ट्रिकल एनर्जी. कोणाला जास्त इलेक्ट्रिकल एनर्जी लागेल. 500 वॅट टीव्ही सेट इन 30 मिनिट्स. 500 वॅट वाला टीव्ही आपण 30 मिनिट चालवला. और 600 वॅट हीटर इन 20 मिनिट्स. आणि हीटर 600 वॅट वाला होता तर त्याला आपण 20 मिनिटापर्यंत चालवला. ओके. आता फॉर टीव्ही सेट सर्वात पहिलं गिवन मध्ये फॉर टीव्ही सेट. ओके. तर त्याला आपल्याला पॉवर किती लागेल. that is P is equal to it is 500 watt. Okay, 500 watt. Then time T. आता किती वेळासाठी आपण त्याला रन केलं. it is for 30 minutes. I think so 30 minutes. Okay. पण आपण टाइम कोणतीही सिस्टीम असो सेकंड मध्येच मोजतो. बरोबर आहे. सेकंड मध्येच मोजतो कारण एमकेएस और सीजीएस शेवटचा सेकंदच आहे. एमकेएस म्हणजे त्याला आता एसआय सिस्टीम पण म्हणतात आणि सीजीएस माहितच आहे छोटी सिस्टीम. आणि म्हणून मग टाइम इज इक्वल टू 30 मिनिट्स. ओके. सो दिस इज 30 into 60 सेकंड. कारण 30 मिनिटाला जर 60 निघून तर मग आपले सेकंड मध्ये येईल. ओके. म्हणून आता याला आपण काही सोडून नाही कारण आपल्याजवळ हीटर पण आहे. आणि मग आता वी नो दॅट एनर्जी इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम. आता ही एनर्जीचा फॉर्म्युला आहे की पॉवर इंटू टाइम. त्याची पॉवर किती होती आणि किती वेळासाठी जळाला. that will give energy. So write down. We know that energy. ओके. याला आपण E1 म्हणू. याच्यासाठी की आपण टीव्ही आणि हीटरची कंपॅरिझन करत आहे. आणि एनर्जी E1 इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम. पॉवर इंटू टाइम. सो पॉवर इज 500 and 30 into 60. So this is the energy. आता याला सोडून घेऊ आपण. तर सरळ सरळ सोपंच आहे. इट इज 500. ओके. 6 3s are 18 00. ओके. आणि देन इट इज 18 5s are 90 आणि मग 4 शून्य. ओके. मग याला आपण इट इज 18 5s are 90 1 2 3 4. ओके. मग यालाच आपण 900 into 10⁻³ लिहू शकतो. आणि मग इट इज 900 into 10⁻³ जूल. बघा 18 into 500 into 18. ओके. 18 5s are 92. आणि मग 18 वरचे 2 राहिले होते. बरोबर आहे. तर 2 4 5 अगदी बरोबर. ओके. आणि यालाच आपण 900 into 10⁻³ असं पण लिहू शकतो. तर कारण हा 1 2 3 हे 3 शून्य कमी केली त्याला आपण 10⁻³ च्या पॉवर मध्ये आणलं. हे याच्यासाठी की कमी दिसते आणि मग भीती वाटणार नाही. आणि एनर्जी असल्यामुळे युनिट इज जूल. युनिट इज जूल. अशा प्रकारे एनर्जी काढली आपण. कोणाची काढली तर टीव्हीची. फॉर द टीव्ही सेट. त्याची पॉवर होती 500 वॅट आणि किती मिनिटांसाठी चालवला होता. इट इज फॉर 30 मिनिट्स. आणि मग त्याला सेकंड मध्ये कन्वर्ट केलं. एनर्जी इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम. ओके. नाउ इट इज अनदर सिनेरियो and that is of the हीटर. ओके. आणि मग पॉवर आहे हीटरची 600 वॅट. ओके. and time is it is 20 सेकंड. बरोबर आहे. सॉरी 20 मिनिट्स.
आणि मग या मिनिट्सला आपण सेकंड मध्ये कन्वर्ट केलं. ओके, सेकंड आणि अगेन एनर्जी पण हिअर इट विल बिकम्स E2. ओके, आणि आपण पॉवर P1 आणि P2 गावर दाखवलं नाही तर दोन्ही इंडिव्हिज्युअली आपण सेपरेट सोडवलेली आहे. ओके, आणि आपलं कंपॅरिझन करायची आहे की हु विल स्पेंड more electrical energy. So we have given energy E1 and E2. असं म्हणजे आपण आपल्या सोयीनुसार करू शकतो. Now it is energy E2 is equal to power into time, but it is वर हेडिंग लिहिता येईल आपल्याला याला की it is now for heater. ओके, आणि मग आता आपलं सगळं बरोबर होईल. हीटरची पॉवर आहे 600 वॅट. टाइम इज इट इज रन फॉर ओनली 20 minutes, but we want that is in a second as according to our system. 20 into 60 seconds. Then energy E2 is equal to power into time. So here it is power 600. Time is 20 into 60. Okay, so 600 into 1200. 600 into 1200. So 12 6 are 72 and 1 2 3 4. Again, this can be written as 720 into 10 raised to 3 joule. आणि मग आपल्याला कंपॅरिझन पण करणं सोपं जाईल कारण it is 720 into 10 raised to 3 joule. ओके, तर आपलं E1 काय आलं होतं तर E1 आला होता 900 into 10 चा क्यूब. ओके, आणि मग जो आपला E2 आला इट इज 720 into 10 चा क्यूब joules. मग जास्त एनर्जी कोणाला लागली तर नॅचरली टू द टीव्ही कारण 900 आहे 900 आहे. ओके, आणि मग आपल्याला हीटरला 720 लागली. आणि नेक्स्ट लाईन मध्ये लिहायचं कंपेअरिंग E1 and E2. Comparing E1 and E2. E1 is greater than E2. E1 is greater than E2. ओके, बरोबर आहे की नाही कारण 900 मोठे आहे 720 पेक्षा. सो E1 is greater than E2. आणि मग फायनल स्टेटमेंट एनर्जी स्पेंड बाय टीव्ही सेट. Energy spent by TV set, that is E1 is greater. E1 is greater. Energy spent by TV set, E1 is greater. आणि मग त्याच्यानंतर फायनल स्टेटमेंट therefore the energy consumed by TV set is more than that consumed by the heater. So the energy consumed by TV set is more than that consumed by the heater. आणि हे आपलं स्टेटमेंट झालं आणि हे एक्झाम्पल म्हणतो प्रॉब्लेम नंबर सी झालं. ओके, एक्झाम्पल सी और प्रॉब्लेम सी. नाउ इट इज लास्ट वन exercise question number 12D. Okay, an electric iron of 1100 watt is operated for 2 hours. इलेक्ट्रिक आयरन होती आणि तिची वॅट होतं 1100 वॅट आणि ती 2 तास चालवली डेली. इट इज फॉर डेली म्हणजे रोजच 2 तास चालवायची 1100 वॅटची इलेक्ट्रिक आयरन. व्हॉट विल बी द इलेक्ट्रिकल कन्झम्पशन एक्सपेन्सेस फॉर दॅट इन द मंथ ऑफ एप्रिल. एप्रिलच्या महिन्यामध्ये त्याला म्हणजे किती कन्झम्पशन इलेक्ट्रिकल कन्झम्पशन असेल आणि मग त्याचा खर्च किती असेल असं विचारलेलं आहे. सुरुवातीला पहिले तर सरळ सोपं काढावं लागेल एका दिवशी किती युनिट जळते आणि मग आपला फॉर्म्युला आहे की पाहिलेला आहे आपण 1 किलोवॅट अवर इज इक्वल टू 1 युनिट आहे. किलोवॅट अवर म्हणजे हे वॅट मध्ये दिलेलं आहे त्याला किलोवॅट मध्ये आणावं लागेल. अवर बरोबर आहे. आणि मग पहिले एका दिवसाचं काढायचं आणि मग काय करायचं तर युनिट
हे एका दिवसात झालं, किलोवॅट आवर म्हणजे एवढे युनिट झाले एका दिवशी जळणारे. मग एप्रिलचा महिना दिलेला आहे, एप्रिलमध्ये 30 दिवस असतात, हे पण गृहीत धरावं लागेल, नाही तर मग 31 हान बकिऱ्यासारखं बिलकुल करायचं. जो मंथ दिला, ज्याचे जेवढे महिने, फरवरी म्हटलं त्याच्यानुसार रिस्पेक्टिव्ह जायचं, वेदर इट इज लीप इयर ऑर नॉट, अंडरस्टूड. ओके, आणि त्याच्यानुसार मग आपल्याला ते लक्षात ठेवावं लागते. तर आता इथे एप्रिल महिना आहे म्हणजे 30 दिवस आहे, बिलकुल फायनल. म्हणजे मग त्याला गुणीला 30 करायचं, एका दिवसाचे काढ, हे झालं एवढे युनिट झाले. आणि जो दिलेला पार्ट आहे की काय युनिट आहे, तर ₹5 per unit आहे. द इलेक्ट्रिक कंपनी चार्जेस ₹5 per unit ऑफ एनर्जी. एवढं सोपं गणित आहे. पहिली गोष्ट, सर्वात पहिले युनिट कशाला म्हणतात, इट इज किलोवॅट आवर. इट इज किलोवॅट आवर. ओके, किलोवॅट आवर तर कन्झम्पशन आपलं आवर मध्येच दिलेलं आहे, फक्त वॅटला किलोवॅट करावं लागेल. मग त्याच्यानुसार पॉवर इंटू टाइम, मग त्या दोघांचा गुणाकार करून एका दिवशीचं कन्झम्पशन निघेल, तेवढे युनिट होईल जर किलोवॅट आवर मध्ये काढले तर. आणि मग त्याला गुणीला 30, तेवढे युनिट जर आले, त्याला गुणीला 5, एवढे रुपये लागेल. सो बघा, गिवन पॉवर that is P is equal to किती होईल, तर इट इज 1100 वॅट. त्याला किलोवॅट करायचं आहे. पहा, वॅट आणि किलोवॅट 1000. ओके, तर 1000चा बरं, 1000 वॅट मीन्स 1 किलोवॅट. ओके, मग आता 1100 वॅट आहे, तर याला आपल्याला काय करावं लागेल, डिवाइड करायचं का मल्टिप्लाय करायचं, तर पहा छोट्याला मोठं करायचं. वॅट छोटा असते, किलोवॅट मोठा असते, तर छोटा वॅट त्याला आपण किलोवॅट करत आहे, त्याला काय करत आहे, किलोवॅट करत आहे. किलोवॅट करायच्या वेळेला काय करावं लागेल, इंटू और डिवाइड. छोटा जेव्हा मोठा करतो तर डिवाइड करतो, आणि मोठ्याला छोटा करतो तर इंटू करतो. एवढं लक्षात ठेवा. मग वी हॅव टू डिवाइड इट बाय 1000 and this will becomes a kilowatt since 1000 watt is equal to 1 kilowatt. ओके, आणि म्हणून किलोवॅट करण्यासाठी आपण याला काय केलं, 1000 ने डिवाइड केलं. ओके, सो दिस विल बिकम्स 11/10 किलोवॅट. So it will become 1.1. किंवा सगळ्यांना 1000 ने पण करता आलं असतं तर 1 2 3 डेसिमल पॉइंट इकडे सरकून जात होता, असं पण सांगितलं असतं. सो दिस विल बिकम अ किलोवॅट. सो 1.1 किलोवॅट ही तिची काय झाली, पॉवर झाली. आणि अवर, तर अवरचं सोपंच आहे, 2 तासच दिलेले आहे, त्यामुळे कन्व्हर्शनची गरज नाही. सो टाइम t is equal to, नेक्स्ट लाइन मध्ये लिहा, टाइम t is equal to 2 hours. आणि t नेहमी स्मॉलच असते, टाइम t is equal to 2 hours. आणि मग expenses of using electric iron in April month is equal to what we have to find out. Write down expenses of using electric iron in April month. Electric iron in April month is equal to question mark. Is equal to question mark. हे आपली रिक्वायरमेंट आहे, एवढं लिहावं लागेल पहिले. नेक्स्ट लाइन मध्ये we know that एनर्जी कंझ्युम इन अ 1 डे. आता एका दिवशी एनर्जी कंझ्युम केली, एनर्जी इट इज कंझ्युम in 1 day. Okay, is equal to power into time. Is equal to power into time. So it is 1.1 power kilowatt मध्ये into 2. So it is 2.2 kilowatt hour
कारण पॉवर काय आहे किलोवॅट आहे आणि टाइम आवर मध्ये आहे. सो दिस विल बिकम्स 2.2 किलोवॅट आवर. ओके, एका दिवशी त्याला एनर्जी किती लागली तर त्याची पॉवर किती आणि किती वेळासाठी जाळला तर म्हणजे पॉवर इंटू टाइम. सो 2.2 किलोवॅट आवर ही एका दिवशीचं इलेक्ट्रिक कन्झम्पशन झालं. किलोवॅट आवर म्हणजे काय युनिट पार्ट, त्याला आपण पुढे पण लिहिता येईल. तर therefore energy consumed in the month of April, therefore the energy consumed in the month of April आणि तिथे ब्रॅकेट मध्ये लिहायचं that is a 30 days, that is 30 days कारण एप्रिल हा 30 दिवसाचा असतो. ब्रॅकेट कंप्लीट will be energy is equal to will be नंतर energy is equal to energy is equal to energy consumed in one day into number of days, into number of days. Okay, so number of days. Then energy consumed in a one day, that is 2.2 kilowatt hour into 30. So it is 32s are 60, 0, 6 will be carried. 32s are 60 plus 6, that is 66. So it is 66.0. So 66 kilowatt hour. 66 kilowatt hour. And we also know that kilowatt hour means 1 unit. Kilowatt hour means 1 unit. Therefore, it is 66 unit. Since 1 kilowatt hour is equal to 1 unit. 1 kilowatt hour is equal to 1 unit. Okay. तर एनर्जी कन्झ्युम इन अ वन डे आपण काढलं होतं 2.2 किलोवॅट अवर आणि एप्रिलचा महिना असल्यामुळे नंबर ऑफ डेज दॅट इज 30. सो we have done the multiplication that comes 66 kilowatt hour, and we know that, very well know that 1 kilowatt hour is equal to 1 unit. That means 66 kilowatt hour, that becomes 66 units. Okay, now we have find out only consumption of 66 units. आणि कशासाठी तर इलेक्ट्रिक आयरन 1100 वॅटची होती आणि रोज 2 तास चालवली तर एप्रिल महिन्यात एवढे युनिट त्या इलेक्ट्रिक आयरनमुळे जळाले. पण त्याने विचारलेला एक्सपेन्स म्हणजे खर्च होते तर 5 रुपये युनिट आहे आणि मग 66 युनिट जळाले त्याला गुणिले 5 केलं तर वी विल गेट द आन्सर इन रुपीज. आन्सर इन रुपीज. दॅट इज अवर रिक्वायरमेंट. दॅट इज अवर रिक्वायरमेंट. आणि म्हणून नाव electrical consumption expenses. Now it is electrical consumption expenses. Expenses म्हणजे खर्च is equal to energy consumed. Energy consumed जी आपण आत्ताच वर काढलेली आहे इंटू इट इज चार्जेस पर युनिट. कारण किती चार्ज करते तर 5 रुपये युनिट करते चार्जेस पर युनिट. सो एनर्जी कंज्यूम इन अ युनिट इज 66 and it is 5 rupees. That is rate. आणि एक्सपेन्सेस म्हटल्यावर द आन्सर नॅचरली कम इन रुपीज. सो इट इज 5 6 are 33 will be carried. Again 5 6 are 30 plus 3, that is 33. Okay, so 330 but that is rupees 330. Rupees 330. अशा प्रकारे काढावं लागेल. तर पहा एक्सपेन्स साठी काय करावं लागेल की किती एनर्जी चालली आणि चार्ज काय करते त्याच्यानुसार आपण चार्जेस पर युनिट 66 into 5 मल्टिप्लिकेशन केलं
330 आलं आणि एक्सपेन्स असल्यामुळे दॅट मस्ट बी इन रुपीज. सो फॉर बर्निंग इलेक्ट्रिक आयरन फॉर 2 hours per day in a month of April, that will charge bill amount rupees 330. आणि त्याच्यामधलं 330 बिल फक्त कशाचं असेल, इलेक्ट्रिक आयरनचं असेल. Therefore, the expense of using, write down. Therefore, the expense of using iron for 2 hours, expense of using iron for 2 hours a daily, 2 hours a daily in the month of April, is rupees 330. Rupees 330. So 330. I hope you understood all these 4 problems. So this is all over from the chapter Effects of Electric Current. Now in our next lecture we will move on to Science and Technology Part 2, Chapter number 4. Till then, goodbye.